जे आपण रोजच्या जीवनात जी भाजी बनवतो त्यामध्ये आपण ह्या वाटणाचा यूज आपण करू शकतो. तर आपल्या इकडे याला ओला मसाला म्हणतात आणि कोल्हापुरी साईडला जर तुम्ही गेलात तर ह्याला वाटण असं म्हणतात. तर ते वाटण आपण कसं करायचं ते आपण बघूया. आपण या ठिकाणी खोबरं घेतलंय, तिळ घेतल्यात, जिरं घेतलंय, धने घेतल्यात आणि कांदा घेतलाय. तर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी भाजून घेतोय बघा. आपण गॅस वगैरे पेटवलेला आहे आणि आपण आता हे सगळं भाजून घेऊया. खोबरं टाकलेलं या ठिकाणी. आपला तवा पण गरम झालता. तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही या ठिकाणी. पूर्ण आपल्याला तवा गरम झाल्यानंतर लगेच आपलं खोबरं आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे. तर आपण खोबरं या ठिकाणी भाजून घेतोय. आपण धने टाकून घेऊया. धनेला पण आपल्याला सेम खोबऱ्यासारखं जरा जरा एक 3 ते 4 मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं या ठिकाणी. धने पण आपण भाजतोय. आता राहिलेला आपण शेवटी कांदा भाजून घेऊया. या ठिकाणी आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर आपण या ठिकाणी त्याला टाकतोय आणि आपल्याला एक कांदा लालसर होईपर्यंत या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे. आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे. तर यामध्ये आपण कोथिंबीर आणि लसूण आणि आलं ॲड करूया आणि हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर आपण बारीक करूया या ठिकाणी. आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य होतं ते आपण बारीक करूया या ठिकाणी मिक्सरला. व्यवस्थित बारीक झालेलं आहे. तर यामध्ये आपण लसूण आणि आलं ॲड करून घेऊया. आपण आलं टाकलंय आणि लसूण याच्यामध्ये ॲड करून आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया. तर आपण भाजलेला कांदा पण यामध्ये टाकतोय आणि कोथिंबीर. हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मसाला रेडी आहे. तर याच्यामध्ये आपण ओला मसाला म्हणलं होतं, त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया जरा, त्याशिवाय तो ओला होणार नाही. तर आपण एक अर्धा ग्लास पाणी ॲड करतो याच्यामध्ये. पाणी ॲड केले परत एकदा आपण याला सर्व फिरवून घेऊ. आपला जे वाटण आहे ते रेडी आहे. आता आपण याला एक 10 ते 8 दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवला तर हा टिकतो. तुम्ही आपल्या ज्या रेग्युलर यूज भाज्या असतात त्याच्यामध्ये जर ॲड करून टाकलं तर तुमच्या भाजीला चव येईल. धन्यवाद.